100 मीटर रनिंगला स्पीड वाढत नाही. 50 मीटर रनिंग व्यवस्थित होते, पण शेवटच्या 50 मीटरला दम टिकत नाही. तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. मित्रांनो, 100 मीटर रनिंग म्हणजे फक्त जोर लावून करायची गोष्ट नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड, टेक्निक आणि कंट्रोल या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. तरच तुम्हाला ते 100 मीटर रनिंगचा इव्हेंट व्यवस्थित होणार आहे आणि पाहिजे तेवढे मार्क्स मिळणार आहेत. आपण 800 मीटर आणि 1600 मीटर रनिंग कसं करावं, त्याच्यात कसं टेक्निक वापरावं, हे दोन्ही व्हिडिओ याआधी केलेले आहेत. त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांनी कॉमेंट टाकल्या की सर 100 मीटर रनिंग करण्यासाठी एक व्हिडिओ तयार करा. 100 मीटरचं रनिंग आम्हाला भीती वाटते, आमचा दम टिकत नाही किंवा आम्हाला त्याचा वेग पकडता येत नाही, त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवा, अशा त्याच्यावर बऱ्याचशा कॉमेंट आलेल्या आहेत. म्हणून आपण आजच्या व्हिडिओचा विषय घेतोय 100 मीटर रनिंग, वेग, टेक्निक याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 100 मीटरचा इव्हेंट तुम्हाला पोलीस भरतीसाठी आवश्यक आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही तुम्हाला 100 मीटरचं रनिंग करावं लागतं. ही जी स्प्रिंट आहे याच्यामध्ये 100 मीटरला स्पीड वाढत नाही किंवा 50 मीटर चांगले होतात आणि शेवटच्या 50 मीटरला आम्हाला दम टिकत नाही, अशी बऱ्याच जणांची समस्या आहे. 100 मीटरची स्प्रिंट म्हणजे फक्त जोर लावण्याची गोष्ट आहे का? तर नाही मित्रांनो. तुम्हाला जर ह्या समस्या येत असतील तर तुमची समस्या तुमची स्पीड नाहीये, तर तुमची चुकीची पद्धत आहे. तुमचं ट्रेनिंग कुठंतरी चुकतंय आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला स्पीड, टेक्निक आणि कंट्रोल या तिन्हीचं योग्य मिश्रण म्हणजे तुमचा परफेक्ट 100 मीटर. 100 मीटर रन हा फक्त ताकद नाही, वेग नाही, घाई नाही, तर हे सगळं तुमचं कंट्रोल असणार आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीचं कंट्रोल असणार आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो याचं महत्त्वाचं, की 100 मीटर रन तुम्ही डोक्यामध्ये फिट करून घ्या की आपल्याला 3 टप्प्यात पूर्ण करायचा आहे. पहिला टप्पा तुमचा 20 मीटरचा असणार आहे, दुसरा टप्पा 20 ते 60 मीटर पर्यंतचा असणार आहे आणि तिसरा टप्पा 60 ते 100 मीटरचा असणार आहे. आणि या तिन्ही टप्प्यासाठी आपल्याला वेगळी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. लक्षात घ्या, 3 टप्पे कोणते आहेत? 0 ते 20 मीटरचा पहिला टप्पा, त्याला आपण स्टार्ट फेज म्हणूया. दुसरा टप्पा आपण करणार आहोत 20 मीटर पासून 60 मीटर पर्यंतचा, त्याला आपण ॲक्सेलरेशन फेज म्हणूया. आणि तिसरा टप्पा जो आहे आपला 60 मीटर पासून 100 मीटर पर्यंतचा, त्याला आपण फिनिश फेज म्हणूया. तिथं आपण शेवट करणार आहोत. पहिला टप्पा बघा, आता याच्यासाठी काय टेक्निक वापरायचं, आपल्याला काय रणनीती ठरवायची आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला योग्य स्टार्ट घ्यायचा आहे. स्टार्ट अशा पद्धतीने घ्यायचा आहे की बंदुकीची गोळी सुटल्यासारखं तुम्ही निघायचंय. उभा राहताना जर तुम्ही उभा राहून स्टार्ट करणार असाल, उभा राहून जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तर सरळ उभा राहायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, बॉडी झुकवून ठेवायची आपल्याला. 45 डिग्रीमध्ये तुम्ही झुकलेले असला पाहिजे. तुमच्या मागच्या पायामध्ये 45 डिग्रीचा कोन व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही बसून करणार असाल तर एक हाताच्या बोटावर आणि एक हात पाठीमागं, तुमच्या पायामध्ये योग्य अंतर दोन्हीमध्ये, आणि सगळा भार तुमचा पुढच्या या बोटांवर आणि झुकलेली बॉडी असली पाहिजे. ते जर तुम्ही ते अवगत केलेलंच असेल तंत्र कसं स्टार्ट करायचंय, परंतु जर माहीत नसेल तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट टाका. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा की उभा राहून स्टार्ट करणार असाल तर पुढे बॉडी झुकलेली पाहिजे, पाय जमिनीवर जोरात मागे पुश करायचं आहे, आपल्याला ढकलायचे जमिनीला पायाने स्टार्ट झाल्या. आणि हात जे आहेत ते आपल्याला क्रॉस करायचे नाहीत, साईडला फेकायचे नाहीत, तर समोर असे हात ठेवायचे आहेत आपल्याला. स्टार्ट करताना स्पीडमध्ये नाही करायचंय. पहिल्याच सेकंदाला फुल स्पीड तुम्ही पकडू नका, तर कंट्रोलमध्ये तुम्ही ॲक्सेलरेशन ठेवा. फक्त जमिनीला पुश करून, हाताची योग्य मुवमेंट करून तुम्ही 20 मीटर पर्यंत झुकूनच जायचंय पुढं आणि योग्य स्टार्ट तुम्हाला मिळवायचा. हा झाला आपला पहिला फेज. दुसऱ्या फेजमध्ये 20 मीटर पासून 60 मीटर पर्यंत, याला आपण ॲक्सेलरेशन फेज असं नाव दिलेलं आहे. तर या फेजमध्ये तुम्ही काय करणार आहेत, रिलॅक्स स्पीड पकडायचा आहे. तुम्ही जे झुकून स्टार्ट केलेली आहे ते तुम्ही आता वर होणार आहेत, हाताची व्यवस्थित मुवमेंट करणार आहेत आणि हळूहळू वेग तुमचा वाढवत नेणार आहेत. तुमच्या पावलांमधलं अंतर वाढणार आहे, स्ट्राइड तुमची लॉंग होणार आहे आणि हात पाय मध्ये तुमचं रिदम तुम्ही पकडून व्यवस्थित खांदे सैल सोडून इथं आपण एका रिदम मध्ये वेग पकडणार आहोत, ॲक्सेलरेट करणार आहोत आपण आपल्या बॉडीला. आणि
कुठपर्यंत करणार आहोत? 60 मीटर पर्यंत. आता तिसरा टप्पा आपला सुरू होतो 60 मीटर पासून पुढं. याला आपण फिनिश फेज म्हणतोय. याच्यामध्ये आपल्याला जो सेकंड फेजमध्ये आपल्याला जो वेग मिळालेला आहे आपल्या बॉडीला, जी स्पीड आपण पकडलेली आहे, ती स्पीड आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त टिकवायची आहे. आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन वेग वाढवायचा नाही, तो वाढतही नाही, त्याच्या नादी लागू नका. तुम्ही जो काही वेग वाढवायचा आहे तो आपल्याला स्टार्ट मिळाल्यानंतर 20 मीटर पुढे गेल्यानंतरच स्पीड पकडायची आहे आणि ती स्पीड जी सेकंड फेजमध्ये मिळाली आपल्याला ती थर्ड फेजमध्ये फक्त टिकवून ठेवायची. इथं एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, खांदे असे जाम धरू नका, हात पॅक धरू नका, योग्य मूवमेंट हाताची ठेवा. इथे तुम्हाला 3 गोष्टींचं कंट्रोल मिळवायचं आहे. ब्रीदिंग, श्वास रोखायचा नाही, मूवमेंट हाताची मागे पुढेच झाली पाहिजे आणि पावलातलं स्ट्राइड जे सेकंड फेजमध्ये ठेवलेलं आहे तेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ब्रीदिंग, हँड मूवमेंट आणि स्ट्राइड्स या तिन्हीमध्ये आपल्याला व्यवस्थित सिंक्रोनाइज करून घ्यायच्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी आणि जो सेकंड फेजमध्ये मिळालेला स्पीड आहे आपल्याला, तो आपल्याला थर्ड फेजमध्ये टिकवून ठेवायचा आहे. त्याच्यात वाढ करायचा प्रयत्न करायचा नाही. सेल बॉडी सोडून योग्य पद्धतीने आपल्याला त्याच स्पीडनी शेवटपर्यंत जायचं आहे आणि शेवटच्या 20 मीटरमध्ये आपल्याला श्वास रोखून धरायचा नाही. श्वास चालू ठेवायचा आहे योग्य पद्धतीने आणि फिनिश लाईन दिसल्या दिसल्या तुम्हाला शरीर लूज सोडायचं नाही. ज्यावेळेस फिनिश लाईन पार होईल त्यावेळेसच तुमचं 100 मीटरची स्प्रिंट संपलेली असते. मित्रांनो, काही जण काय करतात, समोर फिनिश लाईन दिसायला लागली की अंग मोकळं सोडून देतात आणि दमादमाने तिथपर्यंत जातात. इथं 2 ते 3 सेकंदाचा तुमचा लॉस होऊ शकतो. फिनिश लाईन क्रॉस झाल्याशिवाय तुमचा स्पीड जो मिळालेला आहे तुम्हाला सेकंड फेजमध्ये तो अजिबात कमी होऊ द्यायचा नाही. शेवटपर्यंत तो स्पीड टिकवायचा आणि फिनिश लाईन क्रॉस केल्याच्या नंतरच तुम्ही बॉडी मोकळी सोडून द्यायची आहे. शेवटच्या 20 मीटरमध्ये तुम्ही श्वास रोखायचा नाही. जो तुमचा नॉर्मल श्वास आहे तोच चालू ठेवायचा. हाताचं जे मूवमेंट आहे ते पण चालू ठेवायचं आणि स्ट्राइड तुमचं जे ठरलेलं आहे तेवढंच स्ट्राइड घेत राहायचं. ओढून ताणून शेवटच्या 20 मीटरमध्ये काहीही करायचं नाही. जो तुमचा रिदम आहे बॉडीचा तो टिकवून ठेवायचा शेवटपर्यंत आणि 100 मीटरचं स्प्रिंट तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर तुमचं योग्य पद्धतीनं ते फिनिश होणार आहे. आता इथं काय महत्त्वाच्या चुका होतात बघा काही जणांकडून. पहिल्या 30 मीटरमध्येच एकदम जास्त स्पीडने पळण्याचा प्रयत्न करतात काही जण. अजिबात तसं करायचं नाही. सुरुवातीलाच मी सांगितलं फक्त पुश करून निघायचं आहे आपल्याला. योग्य स्टार्ट आपल्याला पकडायचा आहे. 20 मीटरपर्यंत झुकून पुढे जायचं आहे आपल्याला आणि नंतर मग सरळ होऊन तुमचं स्ट्राइडमधलं अंतर वाढणार आहे. त्यानंतर दुसरी चूक काही जणांकडून होती, पाय गरजेपेक्षा जास्त वर उचलतात पहिल्या 30 मीटरमध्येच. तसंही करायचं नाही. व्यवस्थित पावलातलं अंतर हळूहळू आपल्याला वाढवत न्यायचं आहे. 20 मीटर झाल्याच्या नंतर तुम्ही योग्य स्पीड पकडायचे. तिसरी चूक काय होते महत्त्वाची, हात इकडं तिकडं साईडला असे जातात, त्याच्यामुळं स्पीड कमी होते. हाताची मूवमेंट तुम्ही समोर आणि खालीवरच ठेवली पाहिजे. आता आणखी एक सगळ्यात महत्त्वाची चूक होती, मी बघतो बऱ्याचदा की 100 मीटरची स्प्रिंट रोज करतात काही जण. रोज ही 100 मीटरची स्प्रिंट रोज करायची नाही. स्प्रिंट ही रोज करण्याची गोष्टच नाही आहे. त्याला आपल्याला व्यवस्थित प्लॅनच करायचं आहे. स्पीड तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला योग्य ट्रेनिंग प्लस तुमच्या बॉडीला व्यवस्थित रेस्ट मिळायला पाहिजे, तरच तुम्हाला स्पीड मिळतं. स्पीड हे तुम्हाला रोज स्प्रिंट मारल्याने मिळणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला योग्य ट्रेनिंग आणि बॉडीला योग्य विश्रांती मिळाली तरच तुम्हाला स्पीड येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून घ्या स्प्रिंटचा. तुम्हाला आता एक प्लॅन सांगतो मी. हा प्लॅन तुम्हाला 2 टप्प्यात सांगतो. एक बिगिनरसाठी सांगतो, ज्यांनी नवीनच सुरुवात केली आहे स्प्रिंटची प्रॅक्टिस करायला त्यांच्यासाठी सांगतो, आणि ज्यांचं प्रॅक्टिस झालेलं आहे भरपूर, ते ज्यांची बॉडी ॲडव्हान्स फेजमध्ये गेलेली आहे आता, त्यांच्यासाठी एक वेगळा प्लॅन सांगतो. तर जे बिगिनर आहेत त्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला 100 मीटरचं स्प्रिंट सुरुवातीला मारायची गरज नाही. ती मारू नका. तुम्हाला इंजुरीचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात. तुम्ही काय करायचं आहे, 60 मीटरच्या स्ट्राइड्स मारायचे आता, आणि ते बी किती मारायच्या, 4 रिपिटेशन करायचे. किंवा फार तर तुम्ही 80 मीटरच्या स्प्रिंट मारू शकता. रिलॅक्स स्प्रिंट मारा, ओढून ताणून मारू नका, आणि त्याचे रिपिटेशन तुम्ही फक्त 3 लावा. आणि या दोन्ही प्रत्येक 2 रिपिटेशनमध्ये तुम्ही 2 ते 3 मिनिट व्यवस्थित विश्रांती घ्या आणि नंतर पुन्हा पुढचं रिपिटेशन लावा. हे कशासाठी करणार आहेत आपण, हे बिगिनरसाठी आहे. ते तुमच्या बॉडीला अडॅप्टेशन मोडमध्ये जाण्यासाठी आणि
तुमचा फॉर्म व्यवस्थित टिकवण्यासाठी आणि रिदम पकडण्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. 100 मीटरचे स्ट्राइड सुरुवातीला लावायची नाही. तुम्ही स्ट्राइड्स लावा 60 मीटर किंवा जास्तीत जास्त 80 मीटरच्या, आणि 2 स्ट्राइड्समध्ये तुम्ही 2 ते 3 मिनिटाचा व्यवस्थित ब्रेक घ्या. आणि जे आता ॲडव्हान्स मोडमध्ये आहेत, ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे मागचे 4-6 महिने, ज्यांची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे, त्यांनी विशेषतः जे पोलीस भरतीची तयारी करतायत बऱ्याच दिवसापासून, त्यांनी 100 मीटरची स्प्रिंट मारली तरी चालते. 4 ते 6 रिपिटेशन्स तुम्ही लावायचे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक रिपिटेशन नंतर पूर्ण रिकव्हरी झाली पाहिजे. हार्ट रेट तुमचे पूर्ण नॉर्मल झाले पाहिजे. जोपर्यंत नॉर्मलला येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबायचं, पुढची स्प्रिंट लगेच मारायची नाही. हे 4 ते 6 रिपिटेशन तुम्ही 100 मीटरच्या स्प्रिंटचे लावू शकता. परंतु रोज लावायचेत का हे नाही. तुम्हाला आठवड्यातून 1 ते 2 दिवसच हे करायचे. स्प्रिंट ही रोज करण्याची गोष्ट नाही, तुम्हाला इंजुरी होऊ शकते. त्यामुळे हे जपून करायचं. आठवड्यातून 1 ते 2 दिवसच तुम्ही फुल स्प्रिंट मारा 100 मीटरच्या. त्याचे रिपिटेशन 4 लावा आणि लक्षात ठेवा 2 रिपिटेशनच्या मध्ये तुमची पूर्ण रिकव्हरी झाली पाहिजे. हार्टबीट तुमचे पूर्ण नॉर्मल होईपर्यंत किती वेळ लागू द्या, नॉर्मल होईपर्यंत थांबा, नंतरच पुन्हा दुसरी स्प्रिंट मारा. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे की तुमच्या शरीराची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही ट्रेनिंगमध्येच जर तुम्ही इंजुरी करून घेतली तर ऐन टायमाला तुम्हाला आता शेवटच्या फेजमध्ये ग्राउंडवर जाऊन तुम्हाला ते होणार नाही, स्प्रिंटही होणार नाही, परत 800 आणि 1600चं पण होणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. महत्त्वाची काळजी एक घ्या, ज्या बी वेळेस तुम्ही ग्राउंडवर जाताल स्प्रिंट लावण्याच्या आधी फुल वॉर्मअप करून घ्या. पूर्ण बॉडी गरम झाल्याशिवाय स्प्रिंट लावू नका. आणि स्प्रिंट लावल्याच्या नंतर फुल स्ट्रेचिंग करा, बॉडी पूर्ण स्ट्रेच करा. वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग हे खूप जरुरी आहे ते स्प्रिंटच्या बाबतीत. या थकवा आणि पेन याच्यामध्ये अंतर आहे. थकवा जाणवत असेल तर काही हरकत नाही, परंतु पेन होत असेल प्रॉपर, तुम्हाला गुडघा दुखत असेल, अँकल दुखत होत असेल, सीन पेन होत असेल, तर अशा वेळेला तुमच्या बॉडीला विश्रांतीची आणि रिकव्हरीची गरज असते. पेन होत असेल तर बळजबरी तुम्ही वर्कआउट करू नका, स्प्रिंट मारू नका. स्प्रिंट मारल्याने तुमची पूर्ण बॉडी थकून जात असते. तुम्ही व्यवस्थित रिकव्हरी करून घ्या, बॉडीला रेस्ट करण्यासाठी वेळ द्या. 100 मीटरची स्प्रिंट ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला 100 मीटरचा इव्हेंट तर आहेच, परंतु या 100 मीटरच्या इव्हेंटच्या ज्या स्प्रिंटची तयारी तुम्ही करणार आहे, याच्यामुळे तुमचा जो मुलींसाठी 800 आणि मुलांसाठी 1600 मीटरचा जो तुमचा क्रायटेरिया आहे, याच्यासाठी सुद्धा तुमचा या 100 मीटरच्या स्प्रिंटच्या प्रॅक्टिसमधून तुमचा बेस तयार होत असतो. आणि शर्यतीचा जो फिनिश स्पीड आहे तुमचा 1600 मीटरचा किंवा 800 मीटरचा, तो या 100 मीटरच्या स्प्रिंटमुळे तुमचा तयार होणार आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित अगोदर टेक्निक शिकून घ्या, टेक्निक पक्की करा आणि त्याच्यानंतर स्पीड वाढवा. उगाच घाई करून तुम्ही सगळं मेहनतीवर पाणी फिरू नका. आता शेवटच्या काळामध्ये तुम्हाला जर व्यवस्थित रिकव्हरी आणि विश्रांती याच्यामध्ये टाईम देऊन बॉडीला नंतरच प्रॅक्टिस करा. स्प्रिंट मारण्याच्या अगोदर व्यवस्थित तुम्ही वॉर्मअप करा, स्प्रिंट झाल्यावर नंतर व्यवस्थित स्ट्रेचिंग करा. लक्षात ठेवा, घाई करू नका. हळू शिका, परंतु बरोबर शिका आणि सातत्य ठेवा. या 100 मीटरमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा याच्यापेक्षाही वेगळ्या काही तुमच्या शंका असतील तर त्या कॉमेंटमध्ये विचारा, मी त्यांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला 100 मीटरच्या स्प्रिंटसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.